किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आलोय आता आम्ही. जसा काय किल्ल्याच्या आत मार्केटच आहे. काय बघतो मला हिंदी समजते, बाजूला बसल्याला काय समजत असेल. आपण घ्यायचं पुस्तक आणि बारीक शालीन होतो तेव्हा नुसतं चित्र बघायचं, तसं तो पण नुसतं चित्र बघते हल्ली. लाल किल्ल्याजवळ पोहोचलोय आता. पार्किंगला गाडी लावलंय, दिसत असेल थोडासा. किती घंटे काय आलोय लाल किल्ल्याजवळ. आता पहिला इथं तिकीट काढायला लागेल. काय तिकीट आहे आय थिंक, बघूया आता काय तिकीट कसा काय आहे. धीरज भाई गेलाय तिकीट काढण्यासाठी, प्रवीण भाई आहे माझ्याजवळ. आता तिकीट काढून आलेलं आहे. काय होता तिकीटचा सीन धीरज भाई? काय नाही, मी आतमध्ये लाल किल्ल्याला तिकीट पाहिजे असेल तर 50 रुपये, आणि लाल किल्ला आणि म्युझियम या दोन्ही गोष्टीचं तिकीट पाहिजे असेल तर 80 रुपये. आपण तसं आता 80ला तिकीट काढलाय 5 जणांचा. अच्छा, बघू आतमध्ये काय काय आहे काय काय नाही आहे. म्हणजे आपण म्युझियम पण बघितलं पण आता. ठीक आहे, तर बघूया आता आतमध्ये काय. किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आलोय आता आम्ही. जायची गर्दी पण आहे, पण ठीक आहे. दुपारचे 2 वाजले तरी पण थंडी हवा खूप चालू आहे. म्हणजे गरम नाही होत. दिल्लीमध्ये थंडावाच आहे, नुसताच थंडावा. पण आता या रस्त्याने आलो असा, आपल्याला ते इथनं आतमध्ये जायचं आहे या रस्त्यातनं लाल किल्ल्यामध्ये. आताशा एंट्री केलेली आहे आम्ही. आता इथून आपल्याला परत सरळ जायचं आहे आतमध्ये. हा तो बघा कोण होता समय? माहिती, आमच्या काकाचा पोरे आहे तो. त्यांच्या सगळ्यांच्या काकाचा पोऱ्या होता तो. असा आणल की त्याला वाटत होता त्यांचा वैयक्तिक विषय होता. जमिनीवाल्या भांडण झाली ती आणि बघला नाही. अजून नातलं काढल्यानं तुम्हाला दाखवतो आम्ही. हे बघा, मोठी फॅमिली आमची तिकडं, मोठा कुटुंब आहे. पण भांडणांच्या कारणामुळे जरा नाही येतात इकडं. हा, त्याचा येतात ना तिकडं. समय असला तरी समय आवाज देत नाही. आतमध्ये शॉपिंग करायला पण आहे लाल किल्ल्याच्या आतमध्ये. मध्ये शॉपिंग करायला पण आहे, पण खूप महाग आहे. चेस बघितला तर 9,000 रुपयाला चेस होते. ते जमणार नाही बरं. जसा काय किल्ल्याच्या आत मार्केटच आहे. लाल, थोडा लाल कलरचा, तिथं पण व्हाईट कलरचा पण आहे तो तसा. आता तिकडे जाऊया त्या साईडला. व्हाईट कलरचा कसा काय ते बघूया तिकडे काय आहे. किल्ला आहे ना, तो अकबरच्या शासनकालामध्ये बनवलेला होता. आणि त्याची जी म्हणजे निर्मिती आहे ना, टेक्चर तो त्यांनीच प्लॅन केले. जो ताजमहल पण केला होता ना, त्यांनीच आधी पण टेक्चर बनवलेला आहे. असा तिकडून असा फिरत आलोय. आता या साईडला जायचं आहे, या साईडला. तर इकडं काय आहे बघूया. इथं थोडा गार्डनचा भाग आहे. लोक बसल्यात झाडाखाली सावलीसाठी. बघूया आता पुढे काय आहे.
आपण जे पुण्याचं गार्डन फिरत फिरत आलो. आता आपल्याला या साईडला जायचं. इथे म्युझियम आहे. म्युझियममध्ये बघायला जायचं आता काय काय आहे. आपली सगळी मंडळी येते. आलो तर आता आपण म्युझियममध्ये जाणार आहोत. इथे काय आहे बघूया. म्युझियममध्ये आपण आता आलोय. बघू आता कॅमेरा अलाउड आहे का बघू. इथं प्रत्येकाने समीर गेलेलं आहे तिकीट घेऊन. काय काय बघतो. हिंदी समजते बाजूला बसल्याला काय समजत असेल. आपण घ्यायचं पुस्तकान बारीक आपण शाले होतो तेव्हा नुसतं चित्र बघायचो. तसं तो पण नुसतं चित्र बघते हल्ली. हां आपल्याला कशी मजा यायची चित्र बघायला. मधनं आता बाहेर निघालो आम्ही. आता बघू पुढे काय आहे अजून काय समजत नाही. पण जाम खूप चांगलं लागते. पाय दुखतात. 200 किलोमीटरमध्ये आपला 200 किलोमीटर बोलतो 200 एकरमध्ये आहे पूर्ण हा लाल किल्ला. एक भारतीय डाक पोस्ट काय आहे बघूया या आतमध्ये. तो दिल्लीचा पण मॅग्नेट घेतले. एक लावायला घेतले दिल्लीचा पण. 50 रुपयाला एक होता घेतला असाच फ्रीजला लावायला. प्रत्येक तुम्ही घेतला का? प्रत्येकनी पण 3D घेतली ना. 3D घेतला प्रत्येकने. 3D झाला आता लाल किल्ला बघू ना. आता चाललो आम्ही पार्किंगच्या ठिकाणी चाललो. बघा लाजचा बघा.